नमस्कार मित्रांनो, मी किरण पवार. मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपणास दालचिनीचे महत्त्व आणि दालचिनीचे सुरुवात कुठून झाली आणि कशी झाली याचं आपल्याला सांगत आहे. तर हे आहे दालचिनीचं झाड. हे मी कोकण विद्यापीठाकडून कोकण तेज या नावाने घेतलेलं हे झाड आहे आणि हे आपल्या शेतामध्ये लावून आता ह्याचं दुसरं वर्ष आहे. तर दालचिनीचं महत्त्व म्हणजे सांगायचं म्हणजे दालचिनीचा तिहेरी फायदा आपल्या जीवनामध्ये होतो. एक त्याच्या सालीचा पहिला फायदा, दुसरा त्याच्यावर असलेले पान आहेत त्याला तेजपत्ता किंवा तमालपत्र म्हणतो. शिवाय त्याच्यावर येणारा जे फ्लावर स्टेजमध्ये असतो तो नागकेशर, असं ह्याचं तिहेरी महत्त्व आपल्या जीवनामध्ये आहे. तर हे दालचिनीचं मूळ उगमस्थान हे दक्षिण पूर्व आशियामध्ये होतं आणि नंतर पुन्हा आपल्या देशामध्ये ते आले. तर ते पहिल्यांदा सुरुवातीला दक्षिणेकडील राज्यामध्ये, त्यामध्ये केरळ आहे, कर्नाटक आहे, आंध्र आहे व नंतर पुन्हा आपल्या महाराष्ट्रात कोकणामध्ये. आणि कोकणामध्ये कोकण विद्यापीठाने कोकण तेज म्हणूनच ही एक व्हरायटी काढलेली आहे. याशिवाय त्यांनी नित्यश्री व नवश्री ह्या नवीन व्हरायटी शोधून काढलेल्या आहेत. याचा महत्त्व आपल्या जीवनामध्ये फार आहे. त्यात महत्त्वाचं म्हणजे याचा उपयोग हा वात आणि कफ घालवण्यासाठी केला जातो. शिवाय आपली पचनसंस्था सुधारण्यासाठी याचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो. तर शिवाय यामध्ये सगळ्यात बेस्ट दालचिनी म्हणून सिलोन दक्षिण पूर्व आशियामध्ये होते. तर कॅसिया सिनामोन ही दुसरी दालचिनी, ही आपल्या भारतामध्ये सर्वात याचं उत्पन्न बऱ्यापैकी होतं. तर दालचिनीचं झाड आपण हे बघू शकता समोर, हे 2 वर्षाचं झाड आहे. हे आपल्या शेतामध्ये लावलेलं झाड आहे आणि याची साल आणि ते ह्याचे पानं, शिवाय यापासून मिळणारं नागकेशर, ही तिन्ही आपल्या मसाल्यामध्ये उपयुक्त आहे. शिवाय या दालचिनीचा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सांगायचं म्हणजे याची साल 3 वर्षानं काढली जाते व या सावलीत वाळू घातल्यानंतर त्याला आणखी सुगंध आणि सुगंध चांगल्या प्रकारे येतो व ते व्यवस्थित राहते. शिवाय याची या दालचिनीपासून पावडरही बनवली जाते. आणि महत्त्वाचं म्हणजे याचं सरासरी एका झाडापासून 3 ते 4 वर्षानं 300 ग्रॅम एवढी साल निघली जाते. त्यामुळे याचा आपल्या जीवनामध्ये अतिशय महत्त्व आणि अतिशय आपल्या मसाल्यामध्ये महत्त्वाचं स्थान, तिहेरी स्थान असणारं हे जे झाड आहे ते आपल्या जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं ठरलं जातं. या दालचिनीपासून आपल्या शरीरावर बरेच, शरीरासाठी म्हणा, आपल्या सौंदर्यासाठी म्हणा, याचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. तर ही दालचिनी जी आहे, ही दालचिनी आपल्या आता महाराष्ट्रात कोकण विद्यापीठाकडे तर आहेच आणि कोकणामध्ये भरपूर याची झाडं आहेत. शिवाय आता तिकडे विद्यापीठाकडून रोपं आणून आपल्या इकडेही मी हे लावलेले समोर दिसतंय ते तुम्हाला झाड अशा पद्धतीनं हे झाड आपल्या इथं आलेलं आहे. शिवाय या झाडाचं तिहेरी महत्त्व असल्यामुळं आम्ही लावलेलं हे झाड आता 2 वर्षाचं झालेलं आहे आणि याचा फायदा नक्कीच आम्हाला आणि सर्वांना होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मी माझे दालचिनीविषयी असलेलं महत्त्व तुम्हाला सांगितले. ही माहिती तुम्हाला आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रांना शेअर करायला विसरू नका. तर जय जवान, जय किसान, नमस्कार.